नमस्कार. आज आपण बघणार आहोत MA फर्स्ट इयर मराठी या विषयासाठी असलेला तिसरा पेपर समाज भाषा विज्ञान यातील पुढील घटक पिजिन आणि क्रिओल या नव्या भाषांची निर्मिती. पिजिन आणि क्रिओल भाषा. सर्वप्रथम बघणार आहोत पिजिन भाषा. कोणताही भाषिक समूह आपल्यापुरतेच जीवन व्यवहार मर्यादित ठेवू शकत नाही. त्याचे स्थलांतर झाले किंवा परकीय आक्रमण झाले किंवा व्यापारी व व्यावसायिक क्षेत्रामध्ये देवाणघेवाण झाली किंवा इतर काही अजून कारणं असतील, यामुळे सुद्धा त्यांचा अन्य भाषिक गटांशी संपर्क येत असतो आणि या संबंधाचा भाषेवर देखील परिणाम होत असतो. अन्य भाषिकांचे काही शब्दप्रयोग आपल्या भाषेमध्ये स्वीकारणे किंवा दोन भाषांच्या संकरातून म्हणजे एकत्रीकरणातून एक नवीन भाषा निर्माण करणे, हा सर्व भाषा संपर्काचाच परिणाम आहे. संपर्क आल्यामुळेच नवीन भाषाही तयार होत असते. औद्योगिकरणानंतर युरोपातील लोकांनी आशिया व आफ्रिका खंडामध्ये एक वसाहती वाढवल्या. कच्च्या मालाची उपलब्धता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होती. तसेच मनुष्यबळाची साठी स्थानिक लोक देखील तिथं सहज उपलब्ध होत होते आणि त्यामुळे तिथल्या वसाहतींचा व्यापार वाढला. त्यानंतर जी महायुद्धे घडून आली आणि त्यामुळे आक्रमण करणाऱ्या लोकांनी तिथेच स्थानिक व्हायला सुरुवात केली. त्यांच्याशी स्थानिकांचा जो काही व्यवहार विनिमय झाला त्या भाषेवर प्रभाव पडला आणि त्यातूनच पिजिन भाषा ही जन्माला आली. म्हणजे भिन्न भाषा बोलणाऱ्या समाजाने परस्परांशी संपर्क साधण्याच्या गरजेतून निर्माण झालेले भाषांच्या मिश्रणाचे संकरण म्हणजे पिजिन भाषा होय, अशी पिजिन भाषेची व्याख्या करता येईल. त्याला मराठीमध्ये संपर्क भाषा किंवा वाणिज्य भाषा अशी संज्ञा देता येईल. किमान दोन आर्थिक सामाजिक गटातील भाषकांचा संपर्क ही पिजिन भाषेची प्रारंभावस्था असते. म्हणजे दोन वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक गटातील भाषिक लोक हे एकमेकांच्या संपर्कात येत असतात. कोणते दोन गट? पहिला गट असतो एक उच्चस्तरीय आर्थिकदृष्ट्या सबळ असा वसाहतकारांचा गट. त्यांची एकच भाषा असते. संपर्क काळातील ती प्रतिष्ठित भाषा मानली जात असते. आणि दुसरा गट असतो तो कनिष्ठ वर्गीयांचा, मजुरांचा गट, दबलेल्यांचा गट. या कनिष्ठ गटाची एकच एक भाषा मात्र नसते. शिवाय तळागाळातल्या या श्रमिकांची भाषा ही अप्रतिष्ठित अशी मानली जात असते. आणि मग ह्या दोन आर्थिक सामाजिक गटांचा व्यापारी कारणांनी संपर्क निर्माण होतो. तेव्हा त्या संपर्क प्रक्रियेमध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. जशी पहिली गोष्ट म्हणजे वरिष्ठ वर्गीयांच्या संपर्कामध्ये म्हणजे अर्थात भाषिक संपर्कामध्ये कनिष्ठ वर्गीयांना सहजासहजी प्रवेश मिळत नाही. परंतु जेव्हा आर्थिक हितसंबंध होतात आणि त्यामुळे कनिष्ठ वर्गीय हे वरिष्ठ वर्गीयांच्या गटातील लोकांची भाषा मिळेल तशी आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत असतो. मग वरिष्ठ भाषेची जी काही मांडणी असेल, तिची जी काही व्याकरणिक व्यवस्था आहे ती कनिष्ठ वर्गीयांना मात्र माहीत नसते. त्यामुळे वरिष्ठ वर्गीय भाषेचे कनिष्ठ वर्गीय भाषेकडून सुलभीकरण होत असते. म्हणजे कनिष्ठ वर्गीय लोक ह्या वरिष्ठ वर्गीय भाषेचं आपल्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच उच्चस्तरीय भाषेचे ते अपभ्रष्ट स्वरूप प्रचलित होऊ लागते, त्याचा प्रचार होऊ लागतो. लक्ष्य भाषेचा म्हणजे टार्गेट लँग्वेज जी आपल्याला शिकायची आहे, कनिष्ठ वर्गीयांना वरिष्ठ वर्गीयांची जी भाषा शिकायची, त्या लक्ष्य भाषेचा वाक्यरचनाबंध आणि शब्दसंग्रह यांच्या ऱ्हासाची इथं प्रक्रिया सुरू होत असते. लक्ष्य भाषा बोलणाऱ्या भाषिक समाजापेक्षा आपण वेगळे आहोत अशी भाषा शिकणाऱ्यांची समजूत असते, तेव्हा संपर्क भाषा निर्मिती होत असते. आणि आर्थिक सामाजिक न्यूनगंडामुळे वरिष्ठ वर्गीयांच्या संपर्कात येणारा जो काही कनिष्ठ वर्गीय असतो त्यांच्या बोलींची मात्र गळचेपी सुरू होत असते. कारण की ते सतत वरिष्ठ वर्गीयांच्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांची बोलीभाषेचा वापर कमी कमी करू लागतात. स्थानिक भाषा परभाषेचा शब्दसंग्रह आणि वाक्यरचनाबंध ही थोड्याफार प्रमाणात हळूहळू स्वीकारू लागते आणि मग ही जी काही देवघेव होत असते भाषेची, त्याच्यातून नवसंकरित अशी ही पिजिन भाषा जन्माला येत असते.
त्यानंतर पुढील महत्त्वाची गोष्ट होत असते की पिजिन भाषा ही आहे की पिजिन भाषा ही कुणाचीही मातृभाषा नसते. ती केवळ वाणिज्य व्यवहारासाठी निर्माण झालेली एक उपयोजनमूलक भाषा म्हणजे ट्रेड लँग्वेज असते. भावनिक आविष्कार किंवा अस्मिता प्रदर्शन, आपल्या मनातल्या भावनांचं प्रदर्शन करणं, अमूर्त संकल्पनांची काही मूर्त मांडणी असेल, ह्या बाबीसाठी ही पिजिन भाषा उपयोगी नसते. केवळ व्यापारिक हेतू पूर्ण होण्यापुरतीच या भाषेची निर्मिती ही मर्यादित असते. कारण की शेवटी व्यापाराच्या दृष्टिकोनातूनच हे लोक एकत्रित आलेले असतात किंवा दोन भिन्न भाषिक वर्ग हे एकत्रित आलेले असतात. काही वेळा स्थलांतर प्रक्रियेमध्ये एखादा समूह असेल किंवा एखादी टोळी असेल, ती दुसऱ्या भाषिक प्रदेशामध्ये जेव्हा स्थायिक होते त्यावेळेस दोन भाषिकांमध्ये संपर्क होत असतो आणि ह्या संपर्क प्रक्रियेमधून पिजिन भाषा ह्या निर्माण होत असतात. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये जेव्हा अलेक्झांडरचे काही सैन्य पळून गेले आणि त्यातील जे पळून गेलेले सैनिकांची एक टोळी काश्मीरमध्ये कुपवार या खेड्याच्या परिसरामध्ये स्थायिक झाली आणि त्यांची ह्या सैनिकांची जी ग्रीक भाषा ही मातृभाषा आणि काश्मीर ह्या प्रदेशात स्थायिक झाले तिथली स्थानिक काश्मीरी भाषा यांच्या संकरातून कुपवार पिजिन भाषा ही निर्माण झाली. मर्यादित शब्दसंग्रह असेल किंवा मर्यादित वाक्यरचना पद्धती आणि किमान शैली वैशिष्ट्ये ही पिजिन भाषेची वैशिष्ट्ये असतात. पिजिन भाषेची वैशिष्ट्ये म्हणजे मर्यादित शब्दसंग्रह, मर्यादित वाक्यरचना पद्धती आणि किमान शैली वैशिष्ट्ये. मग मर्यादित शब्दसंग्रह म्हणजे साधारण जी काही प्राथमिक अवस्थेमध्ये असलेली कोणतीही नवसंकरित पिजिन भाषा असते तिचा शब्दसंग्रह हा 50 ते 300 शब्दांइतकाच मर्यादित असतो. पिजिन भाषा जेव्हा स्थिर होते त्यावेळेस तिचा कमीत कमी 3 भाषांमध्ये व्यवहार होत असतो. पहिलं म्हणजे उच्चस्तरीय भाषिक गटाची भाषा, म्हणजे जे वसाहतकार असतात त्यांची भाषा. दुसरं म्हणजे निम्नस्तरीय भाषिकांची भाषा, म्हणजे जे कनिष्ठवर्गीय स्थानिक लोक त्यांची भाषा. आणि तिसरं म्हणजे परस्पर संवादासाठी निर्माण होत राहणारी नवसंकरित भाषा, म्हणजेच त्याला म्हटलं जात असतं पिजिन भाषा. ह्या 3 भाषांमध्ये ह्या पिजिन भाषेचा व्यवहार हा होत असतो. ह्या भाषा संपर्कामध्ये भाषा मिश्रण म्हणजे मिक्सचर, भाषा मिश्रणाची प्रक्रिया ही होत असते आणि ते साहजिक आहे, ते अटळच आहे. ह्या भाषा मिश्रणाचं स्वरूप कसं असतं तर वरिष्ठवर्गीय भाषेकडून मुख्यतः शब्दसंग्रह आत्मसात केला जात असतो. निम्नस्तरीय भाषेकडून उच्चार धाटणी आणि व्याकरणिक संरचना ही प्रदान केली जात असते आणि सुलभीकरण ही प्रवृत्ती कायम असते. कारण की दोन्ही स्तरातल्या भाषिक वर्गीयांना समोरच्या भाषिक वर्गीयाची भाषा ही समजण्यासाठी तिचं सुलभीकरण करणं हे आवश्यक असतं किंवा ते करावे लागत असते. आणि मग ही अशा पद्धतीने पिजिन भाषा समजून घेतल्यानंतर आता आपण बघूया क्रियोल भाषा. ह्या भाषेची निर्मिती कशी होत असते किंवा ही क्रियोल भाषा म्हणजे नेमकी काय. आता भाषा हा आपल्या जीवनाचा तर अविभाज्य असा घटक आपण म्हणत असतो. भाषा म्हणजे विचार करण्याचं एक अभिव्यक्तीचं साधन आहे आणि भाष म्हणजेच काय, बोलणे. मग भाष ह्या धातूपासून भाषा हा शब्द जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस भाषा ही वेगवेगळ्या प्रकारची होत असते. समाज, प्रदेश, राष्ट्र यानुसार भाषिक भिन्नतासुद्धा आपल्याला बघायला मिळते. तसेच या भाषेच्या विभिन्न बोली असतात, उपबोलीसुद्धा असतात. ह्या भाषेचा मानवाच्या व्यक्तिमत्वावर आणि आचारविचारांवर देखील मोठा प्रभाव पडत असतो. त्याबरोबरच भाषेवर परभाषांचा देखील खूप मोठा प्रभाव पडत असतो. मग क्रियोल ही सुद्धा एक परभाषा आहे. तेव्हा क्रियोल भाषा आणि देशी भाषा यांच्या परस्परांचा काय प्रभाव पडला हे अभ्यासण्यासाठी क्रियोल भाषेच्या निर्मितीचं स्वरूप अभ्यासावं लागतं किंवा ते आवश्यक ठरतं. आता क्रियोल भाषा ही पिजिन भाषेच्या विकासाचा खरं तर पुढचा टप्पा आहे. स्थलांतरित भिन्न भाषिकांमध्ये पिजिनचा संपर्कासाठी वापर केला जातो, त्यामुळे पुढच्या भाषेची ती मातृभाषा बनत असते.
साहजिकच मातृभाषेचं स्थान लाभल्यामुळे तिचा व्यापक कार्यक्षेत्रामध्ये वापर होतो. मर्यादित स्वरूप लाभलेल्या मग ह्या पिजिन भाषेला पूर्ण स्वरूप लाभले की तिला क्रिऑल भाषा म्हणतात. समाजाच्या गरजा, व्यवहार या भाषेद्वारे केला जात असल्याने तिला परिपूर्ण भाषेचा दर्जा हा प्राप्त होत असतो. तसंच साहित्य निर्मिती, शब्दसंग्रह, व्याकरणिक व्यवस्था अशा क्षेत्रामध्ये तिचा वापर होऊ लागल्याने तिच्यातला जो संकुचितपणा आहे तिचा ऱ्हास होत असतो, कमी कमी होत असतो. आणि अन्य भाषांच्या बरोबरीने स्थान तिला मिळतं. मात्र सर्वच पिजिन भाषांच्या संदर्भात असे घडेलच असं नाही, म्हणजे सर्वच पिजिन भाषा ह्या क्रिऑल भाषा होतीलच असं नाही. ह्या संदर्भात आपल्याला उदाहरण देता येईल की ब्रिटिश आमदनीमध्ये भारतीय नोकर-चाकरांनी घडवलेली बटलर इंग्लिश भाषा ही कालांतराने नष्ट झाली. याशिवाय मलेशिया, कॅरेबियन बेटे, वेस्ट इंडिज या ठिकाणी देखील क्रिऑल भाषेचा वापर हा केला जात असतो. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, आज आपण पिजिन आणि क्रिऑल ह्या नवीन भाषांची निर्मिती कशा प्रकारे होत असते हे जाणून घेतले. धन्यवाद.